तशी तर आमरस बनवण्याची ज्याची त्याची पद्धत वेगळी असते. कोणी मिक्सरमध्ये बनवतं तर कोणी रवीने घोटून बनवतं. पण आज आपण या दोन्हीही पद्धती न वापरता अशा एका वेगळ्याच पद्धतीने आमरस बनवणार आहोत, ज्यामध्ये तो अजिबात काळा पडणार नाही. आमरस खाताना त्याच्यातील धागे मध्ये मध्ये येणार नाहीत. गर एकीकडे रस एकीकडे असं न होता तो एकसंध आणि स्मूथ असा बनेल. नमस्कार मंडळी, आंबा स्पेशल या आपल्या सिरीजच्या 4थ्या भागामध्ये आज आपण बनवतोय आमरस, तोही एका वेगळ्याच पद्धतीने. त्यासाठी इथे बघा, मी हे 3 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. धुण्याच्या अगोदर एक अर्धा तास थंड पाण्यामध्ये भिजत घातले होते. त्यानंतर मग धुवून घेतले आणि हे हापूस आंबे आहेत. तुम्हाला तर माहिती आहे, हापूस आंबे चवीला खूप भारी असतात, त्यामुळे हा आमरस चविष्ट तर होतोच, पण याला एकदम असा केशरी रंग असतो, त्यामुळे हा दिसायलाही तितकाच सुंदर दिसतो. तर बघा, आंब्याचा जो मागचा देठाचा भाग असतो तो काढून टाकायचा आणि त्यानंतर त्याच्या बाजूला थोडंसं असं दाबून त्याच्यातील जो रुचिक असतो तो काढून टाकायचा. दिसायला जरी हा दिसत नसला, रसासारखाच दिसत असला, तरीही हा जर रसामध्ये गेला ना तर त्याची चव पूर्णपणे बिघडू शकते. त्यामुळे तो मागचा जो रुचिक असतो तो काढून टाकायचाच आणि एकदम स्वच्छ असे हात धुवून घेऊन हे आंबे अशा प्रकारे पिळून घ्यायचेत आपल्याला. तर बघा, मी खाली एक पातेलं ठेवले, त्याच्यावरती पुरणाची चाळणी ठेवली आणि मग आंब्याचा जो आतील गर असतो तो अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून सैल करून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये हे आंबे पिळून घ्यायचेत. जर कोणाला हे थोडंफार मेसी वाटत असेल तर चाकूने चिरून घेतलं तरीही चालेल, पण जर हात स्वच्छ धुवून घेतलेला असेल तर काहीच हरकत नाही. थोडं थोडं पिळून घेत याच्यातील सगळा गर आपल्याला याच्यात काढून घ्यायचंय. तर हा आमरस काळा पडू नये म्हणून खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण आपण आता आंबा स्पेशल सिरीज करतोय आणि या सिरीजमध्ये आपण साधे सोपे घरगुती साहित्यामध्ये तयार होणारे पदार्थ बघतोय, जे तुम्हीही अगदी सहजपणे करू शकता. तर हापूस आंबा आहे, त्यामुळे याच्यामध्ये तितके काही जास्त प्रमाणामध्ये धागे नसतात. बघा, अगदी सहजपणे गर बाजूला होतोय याचा. सगळ्या तिन्ही आंब्याचा गर मी बाजूला करून घेतलेला आहे. आता परत एकदा हात धुवून घेते आणि पुढची स्टेप करणार आहोत, ज्यामुळे आपला हा जो आमरस आहे ना तो एकदम असा दाटसर आणि एकसंध होतो. तर बघा, ही पळी घेतली मी. या पळीने आता वरच्या बाजूने असं आपल्याला फिरवत फिरवत हा गर खाली काढायचा आहे, म्हणजे आपोआपच या गाळणीतून खाली पडतो. आपल्याला फक्त वरून थोडासा दाब द्यायचे आणि अशा प्रकारे या गाळणीतून किंवा पुरणाच्या चाळणीतून जर आमरस केला तर बघा, हे वरचे जे धागे असतात ना ते बाजूलाच राहतात आणि जो आमरस असतो तो एकदम असा स्मूथ आणि एकसंध होतो. बऱ्याच वेळा आपण रवीने घोटून करतो तेव्हाही हा इतका एकसंध होत नाही. गर एकीकडे होतो आणि पाणी एकीकडे होतं. जर पुरणाच्या चाळणीतून हा आमरस केला तर गर एकीकडे किंवा त्याच्यातलं जे आमरस असतो तो एकीकडे न होता तो व्यवस्थित असा स्मूथ आणि एकसंध होतो. तर बघा, सगळा गर आपला काढून झालेला आहे. आता याच्यातील ज्या कोया आणि आंब्याच्या साली होत्या त्या एकदा पाणी घालून परत एकदा धुवून घ्यायच्यात, कारण या कोयींना आणि सालींना भरपूर सारा गर अजून शिल्लक राहिलेला असतो आणि थोडंसं पाणी घालून जर हे धुवून घेतलं तर सगळा राहिलेला गर या पाण्यामध्ये निघून येतो. ही स्टेप करताना कोणाकोणाला तुमच्या आजीची आठवण झाली ते मला सांगा. मला तर झाली, कारण आम्ही लहान असताना माझी आजी अशाच प्रकारे आंबे पिळून आमरस बनवायची आणि नंतर मग कोया आणि साली अशा धुवून काढायची आणि तिच्या हातच्या मायेची चव या आमरसामध्ये उतरून तो आमरस ही अमृततुल्य लागायचा. खरंच त्या आठवणी खूप गोड होत्या. तर बघा, एवढा सारा गर या पाण्यामध्ये निघालेला आहे. आता परत एकदा त्या आधीच्या गाळणीतून आपल्याला हा गाळून घ्यायचंय. अजून एकदा हा गाळून घेण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये थोडेफार जे काही आंब्याचे धागे आलेले असतात ते सगळ्या रसामध्ये मिसळून त्याचं टेक्स्चर बिघडू नये म्हणून आपण हे दुसऱ्यांदाही गाळूनच घेतोय. हे होईपर्यंत आमरस काळा पडण्याची किंवा एकसंध न होण्याची बरीच कारणं असतात, ती तुम्हाला सांगते. काय होतं, आपण मिक्सरमधून आमरस करतो तेव्हा आंब्याचा जो गर असतो तो त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरताना गरम होतो आणि त्यामुळे मग त्या रसाचं जे टेक्स्चर असतं ते टेक्स्चरही बिघडतं आणि त्या उष्णतेमुळे तो लवकर काळा पडू शकतो.
आणि मिक्सरमध्ये केलेल्या आमरसाची चवही तितकी भारी लागत नाही. त्यामुळे मिक्सरमध्ये आमरस कधीच करायचा नाही. एकतर रवीने घोटून करायचा किंवा मग सरळ असा पुरणाच्या गाळणीतून करून घ्यायचा, सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. आणि अजून एक दुसरं कारण म्हणजे आमरस केल्यावरती तो तसाच उघडा ठेवला तर हवेतील ऑक्सिजनमुळे त्याचा रंग बदलून तो काळा किंवा तपकिरी पडू शकतो. म्हणूनच तो केल्यावरती बाहेर उघडा अजिबात ठेवायचा नाही, तर लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. तर बघा, सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली. आंबे असतानाच खूप गोड होते, त्यामुळे जास्त काही साखर घालायची गरज पडली नाही. इथं साखरेऐवजी गूळ वापरला तरीही चालतो. उलट गुळामुळे आमरसाची चव अजूनच भारी येते. या पद्धतीने जर आमरस बनवला तर त्याच्यातील व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स कमी न होता तसेच टिकून राहतात. आंब्याची नैसर्गिक चव, सुगंध कायम राहतो. रसाचं टेक्स्चर स्मूथ आणि एकदम परफेक्ट असं येतं. आणि हा काळा तर अजिबातच पडत नाही. त्यामुळे तुम्हीही नक्कीच बनवून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. भेटूया एका अशाच आंब्याच्या नवीन आणि वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.